धुळे तालुक्यातील गोताणे गावात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली। यानिमित्त मंदिर परिसरात भजन संध्या व आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झालेत। तसेच दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते। या प्रसंगी भाविकांनी उत्स्फूर्त असा लाभ घेतला। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पहाटे मंदिरात काकड आरती, अभिषेक पूजा करण्यात आली। मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांना दिवसभर फराळाचे वाटप करण्यात आले। त्यामुळे आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर गोताणे नगरीमध्ये विठ्ठलमय वातावरण झाले होते। या पावन सोहळ्यात या गावातील तरुण मंडळींचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले होते। तसेच गावातील व परिसरातील भाविकांतर्फे यथाशक्तीप्रमाणे देणगीही दिली जाते। हा सोहळा शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडावा यासाठी प्रख्यात कीर्तनकार रवी महाराज, हरिभक्तपरायण दासभाऊ LG पाटील तसेच आदी भजनी मंडळातील सदस्यांतर्फे मोठे परिश्रम घेण्यात आले होते। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत भव्य कीर्तनाचेही आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी देखील मोठी हजेरी लावून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले। आपल्या प्रति पंढरपूर गोताणे नगरीमध्ये सालाबादाप्रमाणे अखंड ही परंपरा सुरू आहे। या परंपरेमध्ये या आषाढीच्या पावन पर्वावर सबंध गोताणे वासियांचा मोठा आनंद असतो। या आनंदाच्या वातावरणामध्ये समस्त गोताणे भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ यांच्याकडून दिवसभरासाठी परिसरातून आलेल्या सर्व भाविकांना फराळाची व्यवस्था करण्यात आलेली असते। त्या फराळाची व्यवस्थेसाठी या ठिकाणी सबंध गोताणे वासियांचं योगदान असतं। या ठिकाणी एक नवीन परंपरा आमच्या गोताणे वासियांनी स्वीकारलेली आहे। प्रामुख्याने सकाळी महाआरती जी आहे, पाटेची पूजा आमच्या गावातील ग्राम विस्तार अधिकारी आदरणीय हिलाल बाबूलाल पाटील यांनी सहपत्नीक 41,000 रुपये फराळासाठी देऊन त्या ठिकाणी पूजेचा मान घेतलेला आहे। रामकृष्णारे ब्रह्ममूर्ती दामोदरजी महाराज टोळगावकर सद्गुरू मास्तरावांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र गोताणे तालुका जिल्हा धुळे येथील विठ्ठल मंदिरावर आज पहाटे सुंदर असे काकडा आरती संपन्न झाले। या काकडा आरतीसाठी गावातील संपूर्ण भजनी मंडळ, संपूर्ण ग्रामस्थ, महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तसेच आजचा महापूजेचा जो मान आहे तो आपल्याच गावातील श्री हरिभक्तपरायण हिलाल बाबूलाल पाटील यांच्या माध्यमातून पांडुरंगाचा स्नान, अभिषेक, पूजा संपन्न झाली। आज दिवसभरामध्ये परिसरातून जेवढे काही ग्रामस्थ येतील त्या सर्वांकरता फराळाची व्यवस्था